नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला धर्म आणि धम्म यातील धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला धर्म आणि धम्म यातील धर्म आणि धम्म यामधील इतर भेद, भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील इतर संवादात व्यक्त झाले आहे याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 4. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद, भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील इतर संवादात व्यक्त झाले आहे. एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामात होते. त्या समयी पोट्टपद नावाचा परिव्राजक राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता. त्याचबरोबर त्याचे 300 अनुयायांचा जथा होता. भगवान आणि पोट्टपद यांच्यामध्ये एक प्रसंगी खालील संवाद घडून आला. पोट्टपद म्हणाला, जग शाश्वत आहे आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मते चुकीचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? पोट्टपद, ह्या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही. यानंतर पोट्टपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले. जग शाश्वत नाही काय? जग शांत आहे काय? जग अनंत आहे काय? आत्मा आणि शरीर या दोन भिन्न वस्तू आहेत काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले. पोट्टपद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चस्तर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणून मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे? पोट्टपदा, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले? पोट्टपद, कारण त्याच्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गातील उच्चस्तर अवस्था संबंधित दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच तर मी दुःख, दुःखकारक आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहे. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला धर्म आणि धम्म यामधील धर्म आणि धम्म यामधील इतर भेद, भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील इतर संवादात व्यक्त झाले आहे याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला धर्म आणि धम्म यातील नीती आणि धर्म तसेच धम्मात नीतीचे स्थान कोणते याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.